अबे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना. एखादा आमदार जरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही. पण हे जातं मरतोय. जाऊन बसलं जरी का नाही, आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं, कपडेच ठेवायचे नाही, आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं. काय फरक आहे? मेल्यापेक्षा परवडत नाही काय? हा धिंगाणा जर सुरू केला ना, तर सांगतोय मुतल्यानं काय व्हायचंय सरकार. तो अक्कल द्याव कुणाले, करावं कुणा. आमच्याला ते आता परवडत नाही. तो आम्ही थोडस बाजूने गेलं म्हणून आम्ही मारण्यापेक्षा काही लढणं पसंत केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. आणि ते जर लढणं सुरू नाही केलं तर आमच्या लढण्यात काही अर्थ नाही. बच्चू कडू साहेब हे आमचे सहकारी आहेत विधिमंडळातले, पण असं कापून काढा, तोडून काढा अशा भाषा लोकशाहीमध्ये वापरणं मंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीला, बच्चू कडू साहेबसुद्धा 2.5 वर्ष मंत्री होते, योग्य नाही ना. ठीक आहे, तुम्हाला संताप व्यक्त करायचा आहे, शासनाबद्दल करायचं आहे, तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा, तुमच्या भावना व्यक्त करा, तुम्ही विधिमंडळात प्रश्न उपस्थित करा, चर्चा उपस्थित करा, पण आमदारांना कापा असं भाषणं करणं खरं हे पूर्ण चुकीचं आहे. तसं बघितलं तर म्हणजे हे एखाद्या आमदाराच्या जीविताला धोका निर्माण करायला तुम्ही प्रोत्साहित करताय लोकांना, तर हे योग्य नाही, हे पूर्ण चुकीचं आहे. मला तर मी बच्चू कडू साहेब मला भेटल्यावर मी त्यांना सांगेन की ठीक आहे, तुमच्या भावना तीव्र असणं वेगळं, पण असं तोडा कापा अशा पद्धतीचं वक्तव्य योग्य नाही आणि निश्चितपणे त्याने ते मागं घ्यावं.